आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राज्य शासन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे की जी शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान गारपिटीमुळे झालं किंवा अतिवृष्टीमुळे झालं, तर तेव्हा जी 3 हेक्टर पर्यंतची मदत होती ती आता 2 हेक्टर पर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासन घेत आहे असं कळत आहे. शेतकरी अतिशय अडचणीत आहे. गेल्या 3-4 वर्षापासून शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची परिस्थिती असताना त्यामध्ये आता 3 हेक्टरच्या ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत देणार हे राज्य शासनाची अतिशय चुकीची भूमिका आहे. त्याच्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने विचार करायला पाहिजे. राज्य शासनाने याच्या पहिले सुद्धा आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीचे सुद्धा आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य शासन एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा सांगत होते, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू. आणि आता अजितदादा सांगतायत की 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा. इकडे मुख्यमंत्री एक बोलतायत, तिकडे डेप्टी सीएम एक बोलतायत. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. लवकर व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत तेच वाट पाहत आहेत, पण जनता सुद्धा वाट पाहत आहे. 9 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. असं आहे की नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये जर स्थानिक लोक पदाधिकारी जर निवडून आले तर ते चांगल्या पद्धतीने कारभार पाहू शकतात. लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, त्यांचं ऐकून घेतात पदाधिकारी आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत काम करतात, की काम झालं पाहिजे म्हणून. आता अधिकाऱ्याच्या भरोश्यावर संपूर्ण 9 वर्षापासून अधिकाऱ्याच्या भरोश्यावर नगरपालिका, महानगरपालिका, अनेक महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये पिण्याचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही, कारण की कोणी पदाधिकारी नाही. 9 वर्षापासून तुम्ही जर निवडणुका घेणार नसेल तर कसं होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेतल्या पाहिजे अशी जनतेची मागणी आहे. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांची मागणी. आज आरोप केले दादा भुसेंच्या मतदारसंघातले पण दुसरीकडे भाजपाकडून सातत्याने उद्धव ठाकरेंवर आरोप होत आहे आणि महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जास्त घोटाळा केल्याचा आरोप भाजपाकडून. कसं आहे, आरोप होत आहेत पण त्याच्यामध्ये सत्यता तर पाहिजे. आरोप तर कोणी करू शकते. आज आम्ही हे आरोप करतोय याचे कागदपत्र दाखवत आहे. त्याचं पत्र मी लिहिलं मुख्यमंत्र्यांना, याचे कागदपत्र दाखवतोय. असं नाही तोंडी आरोप करतोय. आम्ही सगळे कागदपत्र, मालेगावमध्ये कसा घोटाळा झाला याचे कागदपत्रासहित तक्रार करतोय. असं तोंडी तक्रार करत नाही, कागदपत्र सुद्धा त्यानिमित्तानं आपल्याकडे मी देतोय. राज्य शासनाला सुद्धा हे कागदपत्र मी पाठवणार. आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्यापुरताच नाही, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव, शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा, शिक्षक घोटाळा आहे. दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं, असं आहे की नवीन तुकडीला मान्यता
देऊ नये अशा पद्धतीचा GR 28 ऑगस्ट 2015 निघाला असताना सुद्धा मालेगावमध्ये बॅकडेट मध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ 100च्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली. त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं स्थलांतर सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ आयडी हा तर विषय आहेच, पण एकच व्यक्ती 2-2 शाळेमध्ये त्याला नोकरी आहे. अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणाचा घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. नागपूरमध्ये त्यांनी एक SIT निर्माण केली, ती चौकशी करते आहे. पण राज्याच्या स्तरावर जर रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून त्याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत तिथे जर झाली तर चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे. दोन्ही पक्ष एकत्रित येईल अशी चर्चा सुरू झालेली आहे, कारण जवळपास 1.5 ते 2 तास डिबेट झाली. काल माननीय शरद पवार साहेब, माननीय अजित पवार साहेब आणि साखर संघाचे जे अनेक पदाधिकारी आहेत त्यांची काल बैठक साखर संघामध्ये होती. आता साखर संघाच्या बैठकीमध्ये जे त्यांचे सगळे सभासद आहेत किंवा साखर संघाचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांची एकत्र बैठक झाली एवढी संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये माहिती आली आहे. आणि अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होतात किंवा बारामती शिक्षण त्यांचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा होतात किंवा अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठका शासकीय बैठका होत राहतात. परत एकदा 9 तारखेला सुद्धा बैठक होत आहे सातत्याने या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या बैठक होत आहे, चर्चा परत सुरू आहे. तुम्ही जी शंका घेताय असं काही नाही. मी मागे सांगितलं की आमच्या पक्षामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही. मुख्यमंत्री सहायता निधीला आता परदेशातून देणगी मिळणं शक्य होणार आहे आणि असा प्रयोग होणार आहे हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. त्याची माहिती घेतो. मला मी काय ओझरतं वाचलं ते माहिती घेतो. अंगणवाडी सेविकाही आता शिक्षिका होणार आहे, त्यांना वर्षाचं शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि मग त्या होणार आहे. चांगलं आहे. त्यांना जर अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत, त्या जर त्यांचं जर शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर त्या सुद्धा चांगल्या शिक्षिका होऊ शकतात. लक्ष केंद्रित केलं जात नाही. वारंवार प्रेस कॉन्फरन्स कसं आहे की याची जेव्हा राज्य शासन याची महाराष्ट्राच्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करेल तेव्हाच अशा प्रकारचे किती बनावट कागदपत्र तयार करून किती शिक्षकांना नोकऱ्या लावल्या, किती शिक्षकांना मागच्या तारखेमध्ये त्यांना जॉईन करून घेतलं. एकच शिक्षक 2-2 शाळेमध्ये त्याला नोकरी आहे, तिथून 2-2 शाळेत तो पगार घेतोय. अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी आहे. त्याच्यामुळे हे फार मोठं प्रकरण आहे. मी मागे सांगितलं की व्यापम पेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्रातलं शिक्षक भरती घोटाळ्याचं मोठं प्रकरण आहे. ठीक आहे.